दर महिन्याला लाईट बिल भरण्याची गरज नाही, सर्वात मोठी घोषणा वीज बिल ग्राहकांसाठी खुशखबर। आणि यासाठी नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर आता घरोघरी बसवण्यात येणार आहेत आणि त्याची सुरुवातही झाली आहे। काही ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसवण्यास मार्च पासून सुरुवात ही केली आहे, काही ठिकाणी बसवण्यात आले आहेत। यामध्ये लोकांचे भरपूर सारे प्रश्न आहेत आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। या मीटरला रिचार्ज करावा लागेल तर जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती रुपयांचा रिचार्ज करावा लागेल? जर रिचार्ज संपला तर लगेचच वीज बंद होईल का? पूर्वी कसे बिल लगेच नाही भरले तरी थोडी मुदत दिली जायची, तसे मीटरसाठी असेल का? म्हणजेच आता जो स्मार्ट मीटर आहे याच्यासाठी असेल का की लगेचच लाईट बंद होईल? पूर्वी कसे बिल लगेच नाही भरले तरी थोडं मुदत दिली जायची आणि मगच लाईट कनेक्शन हे कट केले जायचे, परंतु आता तसे असणार आहे का? किंवा जो स्मार्ट मीटर आहे त्याची जी किंमत आहे ती कोण भरणार किंवा ती स्मार्ट मीटर कोण बसवून देणार? याची सर्व प्रश्न हे वीज बिल ग्राहकांना आहेत आणि याच प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर अशाच नवनवीन अपडेटसाठी शेजारील बेल आयकॉन हे प्रेस करायला मात्र विसरू नका। तर फ्रेंड्स, वीज बिल ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर हे देण्यात येणार आहे। आमच्या अभ्यासात आम्हाला असे आढळले की जे सप्टेंबर 2023 मध्ये या संदर्भात जे निवेदन मागण्यात आले होते त्यामध्ये NCC लिमिटेड, अदानी ग्रुप, तसेच जिनस पॉवर, तसेच इंफ्रास्ट्रक्चर या ज्या कंपन्या आहेत त्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट हे देण्यात आले आहे। याआधी वीज बिल थकीत व्हायची एकत्र मीटर असतील किंवा तर त्यांच्यामध्ये वाद व्हायचे, म्हणजे जर एकत्र मीटर असतील, फॉर एक्झाम्पल भावाभावात जर एकत्र मीटर असतील तर त्यांच्यामध्ये वाद व्हायचे आणि यामुळेच शासनाने निर्णय घेतला आहे की स्मार्ट मीटर बसवण्याचा आणि मार्च पासून याला सुरुवात ही करण्यात आली आहे। सर्वात आधी हा मीटर हा गव्हर्नमेंट कार्यालय तसेच गव्हर्नमेंटचे जे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये बसवण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे। सर्वात आधी या स्मार्ट मीटर बसवण्याची मार्च पासून सुरुवात करण्यात आली। पुण्यामध्ये काही मीटर बसवण्यात आले आहेत, परंतु या संदर्भात वीज बिल ग्राहकांचे भरपूर सारे प्रश्न आहेत। त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या प्रीपेड स्मार्ट मीटर जो आहे यामध्ये रिचार्ज केला तर तो चालू राहणार, म्हणजेच तुमची वीज म्हणजेच जर रिचार्ज याआधी कसं असायचं की तुमचे जे लाईट बिल तुम्हाला मंथली यायचे आणि ते जर तुम्ही नाही भरले तर तुम्हाला ठराविक तारीख दिली जायची आणि तिथपर्यंत जर तुम्ही नाही भरले तरी तुम्हाला अजून काही मुदत द्यायची आणि मगच लाईट कनेक्शन हे कट केले जायचे, परंतु आता तसे नसणार आहे। जो प्रीपेड स्मार्ट मीटर जो बसवला आहे त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईलला किंवा टीव्हीला जसा मंथली रिचार्ज करावा लागतो तसा मंथली तुम्हाला रिचार्ज करावा लागणार आहे आणि ज्या दिवशी तुमचा रिचार्ज संपेल त्या दिवशी तुमची वीज मात्र बंद होणार आहे, म्हणजेच तुमची लाईट मात्र बंद होणार आहे। यानंतर पुढचा दुसरा प्रश्न तुमचा असेल तो म्हणजे कमीत कमी कितीचा रिचार्ज या प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये तुम्हाला करता येणार आहे। तर आमच्या रिसर्चनुसार म्हणजेच आमच्या अभ्यासानुसार यामध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपयांचा रिचार्ज हा करता येणार आहे। त्यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड म्हणजे जे मोबाईलला रिचार्ज मारताना तुम्हाला जे दोन ऑप्शन असतात प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन ऑप्शन यासाठी तुम्हाला असणार आहेत। यामध्ये ग्राहकांचा मोठा फायदाही होणार आहे। किती वीज वापरायची किंवा किती बचत करायची हे ग्राहकांच्या हातामध्ये असणार आहे आणि त्यामुळेच या प्रीपेड स्मार्ट मीटरमुळे तुमच्या पैशाचीही बचत होणार आहे, वीज बचत होणार आहे आणि एकत्र मीटरमुळे तुमचे जे वाद होताना दिसत होते तेही थांबणार आहेत, कारण या प्रीपेड स्मार्ट मीटर हा प्रत्येकाला वेगवेगळा बसवण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण हा वेगवेगळा रिचार्ज करणार आहे। हा रिचार्ज हा तुमचा मंथली असणार आहे। सो मित्रांनो, माझ्या मते तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तराचे निरसन आजच्या व्हिडिओमधून झाले आहे। सो जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही जर वीज जे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर हे बसवण्यात येणार आहे त्याबद्दल काही शंका असतील तर त्यांच्याही प्रश्नांच्या उत्तराचे निरसन नक्की या व्हिडिओमधून होणार आहे। आणि तुमचे
वैयक्तिक काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।